महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची पहिली सुनावणी आज पार पडली। दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद पार पडला, पण हगवणेंच्या वकिलांनी मात्र युक्तिवाद करताना वैष्णवीचं जणू चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला अशा प्रतिक्रिया आहेत। वैष्णवीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेलं हगवणे कुटुंब आज गजाआड आहे, पण वैष्णवीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रकार हगवणेंकडून सुरू आहे। पाहूयात हा त्याबद्दलचा खास रिपोर्ट। अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही। हगवणेंच्या छळछावणीत हुंड्यासाठी बळी गेलेल्या वैष्णवीच्या हालअपेष्टा मृत्यूनंतरही सुरूच आहेत। गँग्स ऑफ हगवणेंच्या जामिनावर आज कोर्टात युक्तिवाद झाला। त्यावेळी हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला। हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केलाय ते पाहूया। वैष्णवीचं नको त्या व्यक्तीसोबत सुरू असलेलं चॅटिंग पकडलं होतं। आत्महत्या करण्याची वैष्णवीची प्रवृत्ती होती। वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन, तर एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न तिने केला। नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारल्यास तो छळ ठरत नाही। हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, मग 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी ते छळ का करतील? हगवणे कुटुंबियावर मीडिया ट्रायल सुरू आहे। निलेश चव्हाणला आरोपी ठरवणं चुकीचं आहे, असा युक्तिवाद हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात केला। पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये, तिच्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। 2023ला लग्न झाले, 23 नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली आहे। तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली, तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे। मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्याच्या मुलीला? वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर मारहाणीच्या 29 जखमा आढळल्या। मात्र नवऱ्यानं एखाद वेळी बायकोला कानाखाली मारण्यापुरतं हे प्रकरण किरकोळ असल्याचं भासवण्याचा प्रयत्न हगवणे कुटुंबाकडून केला जातोय। जीव घेणा हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये। अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही। हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे। आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हनन करतात। तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे? चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का? मग जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं? याचा अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना। वेगळं वळण द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, असा काही विषय 100% नाही। आमच्या मुलीवर विश्वास आहे। कोर्टानं वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणेला आणखी काही दिवस पोलीस कोठडी दिली आहे, तर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। यामध्ये आरोपी सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना 3 दिवस PCR ग्रँट करण्यात आलेला आहे। 31 तारखेपर्यंत अजून 3 दिवस पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे। इतर 3 आरोपी जे आहेत, पती शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांना यापूर्वी 11 दिवस PCR ग्रँट करण्यात आली होती। आज पुन्हा न्यायालयाने 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड ग्रँट केलेली आहे। वैष्णवीच्या लग्नात कसपटे कुटुंबियांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिली होती। लग्नावर तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च केले होते। एवढं सगळं करूनही हगवणे कुटुंबियांचा हवरटपणा कमी झाला नाही, त्यांचा पैशांची हाव वाढतच गेली आणि यातूनच लग्न झाल्यानंतर लगेचच शशांक आणि त्याच्या घरच्यांकडून वैष्णवीवर छळ सुरू झाले। त्यामुळं हे लग्न केवळ वैष्णवीच्या वडिलांच्या पैशावर डोळे ठेवूनच झाल्याचं स्पष्ट होतंय। हगवणे कुटुंबियांनी कसपटे कुटुंबियांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले। अखेर सततच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली।
पण त्यानंतर हगवणेंची मुजोरी आणि माज कमी झालेला नाही. मृत्यूला कवटाळणाऱ्या वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा घृणास्पद प्रयत्न हगवणे कुटुंबियांनी सुरू केलाय. मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.